पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांनी ट्विट केलंय। पुण्यामधील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा अशी मागणी ही धंगेकरांनी आपल्या ट्विटमधनं केलेली आहे। बिल्डरकडनं ट्रस्टला मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवण्याची सुद्धा मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। धंगेकरांनी आपल्या एक्सपोजमध्ये काय म्हटलंय आपण बघूया। पुण्यामधील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातनं माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरनं जो करार केला त्यामध्ये जर बिल्डरच्या बाजूनं बॅकआउट झालं तर संबंधित रक्कम ही परत देण्यात येणार नाही असं नमूद केलेलं आहे। आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये बिल्डरकडनं ट्रस्टला मिळालेली 230 कोटी रुपयांची रक्कम ही गोठवली जावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। अशा प्रकारचे गैरव्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करायला हवं। ट्रस्ट चालवण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची ट्रस्टवरती निवड करायला हवी। यामध्ये काही न्यायमूर्ती तसंच IAS अधिकाऱ्यांची सुद्धा निवड करण्यात यावी। घोटाळ्यामध्ये शासकीय यंत्रणा मग धर्मदाय आयुक्त असतील, रजिस्टर ऑफिस असेल, बुलढाणा अर्बन बँक असेल आणि या सगळ्यांमध्ये जो गोलमाल झाला आणि या गोलमालमध्ये जैन मंदिर गहाण ठेवलं गेलं। जे 230 कोटी रुपये भरलेत हे शासनाने याच्यामध्ये वर्ग केले पाहिजेत, याच्यावर लॉक केलं पाहिजे आणि हे 230 कोटी रुपये कुठनं आलेत याची चौकशी झाली पाहिजे। जी बुलढाणा अर्बन बँक आहे त्या बँकेने हे पैसे ब्लॅकचे व्हाईट आणि व्हाईटचे ब्लॅक केले का याची माहिती घेतली पाहिजे।